तर मित्र पुन्हा एकदा आज आपलं लुटिनो कॉकटेल चालले आणि कुठं चालले माहितीये का? परभणीला चालले डायरेक्ट. आता तुम्ही बोलाल दादा तू तर मुंबईला ना पुण्यालाच फक्त डिलिव्हरी तिथे डायरेक्ट परभणी कुठल्या आला. विषय काय मित्र, तुम्हाला पहिले पण बोललेलो आपण, आपला एक माणूस आहे प्रॉपर जो डायरेक्ट बर्ड आहे ना पोहोचवतो, म्हणजे पर्सनली जातो, पण त्याचे चार्जेस वेगळे असतात. तो कुठेही पोहोचवलो, ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही पोहोचवल, पण त्याचे चार्जेस भरपूर हेवी असतात. तर ना आपले विजय दादा आहेत, तर दादा बोलतात की आम्हाला पर्सनल तुमचा माणूस असेल तर पाठवून द्या. बोलतं चालेल, जे चार्जेस असतील ते बोलतो आम्ही पे करू. मग हा बर्ड आहे ना प्रॉपर चालले आपल्या विजयदादांच्या घरी. कशी क्वालिटी असणार आहे बघा, क्राऊन बघा कुठपर्यंत आहे, टेल बघा कुठपर्यंत, एकदम प्रॉपर कंडिशन मध्ये असणार आहे. आणि थोडंसं आपण पाणी मारले त्याच्यावरती, कारण पाणी मारायला लागतं, कारण बघा आता फॅन बंद करून व्हिडिओ करायला लागले, मना काम फुटले तर साहजिक आहे त्याला गरम होलच. तसं क्यूट असं लुटिनो कॉकटेल चालले आपला परभणीला आपल्या विजयदादांच्या घरी. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर 100% तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता. आता आपल्याकडे ना 2च पीस राहिले तर लुटिनोचे, तर पटकन या. आणि समजा तुम्हाला म्हणजे पर्सन माणूस पाहिजे असेल मुंबईमध्ये कुठेही, तर पुण्यामध्ये पण देतात आपण डिलिव्हरी समजा, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असणार, म्हणजे थोडे जास्तीच जातात तिथे नॉर्मलपेक्षा. तर जे तुम्हाला एक्सेप्ट असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता, आपण प्रॉपर तुम्हाला बर्ड पोहोचून देऊ. आणि प्लीज कमेंट कोणी करू नका की दादा प्राइस काय, इंस्टाग्रामला डायरेक्ट तुम्ही आपल्याला कॉल करा. व्हॉट्सअपला पण मेसेजचा थोडा इश्यू होतो, कारण एकटा माणूस काय काय समजेल, म्हणून डायरेक्ट तुम्ही कॉल करा. आणि कॉलिंगचा टाइम आपण सांगलेला आहे, सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. फक्त 2 ते 3 आपल्या दुपारी बंद असतो शॉप, तर तेव्हा कॉलिंग बंद असते, बाकी सगळी काय चालू असतं. ही गोष्ट सर्व नोट करा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला बघत असलं पेजला फॉलो करा. आणि प्रॉपर असा बर्ड आहे दादांचा बास्केटमध्ये आपण पॅक करूया, आणि आता आपला माणूस येईल त्याच्याकडे देऊ आणि पोचूया.